नमस्कार. तुम्ही बघू शकता बाहेर पूर्ण अंधार आहे. आम्ही उठलो आता 3 वाजता आणि आम्ही आता चाललो भराडी आईच्या दर्शनाला. मी कसं दर्शन घेतो काय ते मी तुम्हाला दाखवते. तुम्हाला पण भराडी आईचं दर्शन करवते जर जमलं तर. भराडी आईचा उदे उदे. भराडी आईच्या यात्रेची तारीख निघाल्यापासून खूप जास्त एक्साइटमेंट होती की कधी जातो आणि आज तो दिवस आला आहे. तर आम्ही लिटरली खूप खुश आहोत. तिचा लवकर उठल्यामुळे थोडीशी नाराज आहे कारण तिची झोप नाही झाली. पण मला खूप 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 बरं वाटतं आहे की आता फायनली एकतर वर्षातून एकच दिवस असा असतो, म्हणजे वर्षातून एक वेळाच असं असतं की आम्ही येतो तिला भेटायला. मी यात्रेला पहिल्यांदाच आले. अशी मी एरवी वर्षातून एक वेळा आम्हाला जसं जमेल तसं आम्ही येतो, पण हे पहिल्यांदाच आहे यात्रेचं. मला जर जमलं तुम्हाला आतमधलं सगळं दाखवायला तर नक्की दाखवेल. चला तर मग आता मी जाते. सगळे आम्ही एकत्रच आहोत, सगळे चालल्यात. कल्याणी वहिनी आणि मी साडी मॅचिंग केले. काजल वहिनी आणि मोनिका वहिनीची साडी मॅचिंग आहे, नंतर मी दाखवेनच तुम्हाला. हे बघा ह्या लोकांनी पण किती लवकरच स्टॉल्स सगळे ओपन केलेत. सकाळचं सगळेजण आल्यात आणि ओपन केलं. जवळजवळ आता 3:30-4 वाजले असतील. या दरम्यान त्यांनी लवकरच केले ओपन. आणि आता इथून एंट्री होणार. आपण इथेच चप्पल वगैरे काढून घेतो आणि तीर्था इथे दगड लागतात ॲक्च्युली आणि आम्ही चप्पल काढले. तीर्थाला चालायला होत नाही आणि ऑलरेडी एवढी लाईन आहे आपल्याला. बघा आम्ही सगळ्यांनी मॅचिंग केलंय. ह्या सगळ्या मी आणि वहिनीने मॅचिंग आणि मोनिका वहिनी आणि काजल वहिनीने पण मॅचिंग केलंय. तरी पण बघा एवढे जण आहेत. आणि आता आतमध्ये आलोय आम्ही जवळजवळ आणि इकडनं एंट्री आहे गाभाऱ्यात जायला. आणि हे ओटीचं सामान आपलं घेतलंय सगळं. आमचं दर्शन करून झालं आहे. मला नाही घेता आलं गाभाऱ्यामध्ये कारण खूप गर्दी होती, त्यामुळे मला नाही दाखवता आलं तुम्हाला. आता आम्ही दर्शन करून बाहेर निघतोय आणि खूप प्रसन्न वाटते, खूप छान वाटतंय. हाला दर्शन करून कसं वाटतंय? आणि हा आहे आपला भराडीचा हा प्रवेशद्वार आहे आणि मी तुम्हाला आता आतमधनं दाखवते. ॲक्च्युली आम्ही मागून आलो पण हा मेन प्रवेशद्वार आहे. आणि इथे बघा मस्त यांनी सजावट पण केली. सगळीकडे अशी फुलं वगैरे लावल्यात आणि सजावट केली आहे बघा. मस्त सुंदर सजवलं सगळं. हे बघा छान सजवलं सगळं. आणि एवढे सगळे भाविक भक्त सगळेजण आले. आता 6 वाजले असतील अंदाजे, पण गर्दी बघा किती आहे. आणि बघा हे सगळी सजावट कशी वेगवेगळ्या लाईटीच्या आणि हे लावलेले आहेत. लाईटिंग केलेली आहे मस्त, अलग अलग लाईटिंग आहे आणि किती सुंदर सगळीकडे पसरली आहे ती. एवढं सुंदर वाटतंय देऊळ. हे बघा देवीचा इथे मंदिर आहे आणि गाभाऱ्याजवळच आम्ही सगळे इथे उभे फोटो काढायला. हे आहे माझ्या मावी माऊलीचा कळस मंदिराचा भराडी आईच्या. हे बघा माझं लेकरू कसं बसलंय. तीर्थ ॲक्च्युली वैतागले चालून चालून आणि थकून अशी बसले. आम्ही सकाळी आम्हाला पोचता काहीतरी 7 वाजले, पण आम्ही सगळे खूप थकलो होतो त्याच्यामुळे मग मी झोपून गेलो आणि व्हिडिओ काढायचं राहून गेलं. पण आत्ता आम्ही सुद्धा किती वाजले असेल 4 वाजले असेल 4-4:30 आणि आता पुन्हा दर्शनाला चाललो. 2 ठिकाणी आम्ही जाणार आहोत दर्शनासाठी. ते कुठे जाणार आहोत ते तुम्हाला आता तिकडे गेल्यावरच समजेल. काही आलो आणि झोपलो, त्यानंतर काही खाल्लं नव्हतं. मग भूक लागलेली आणि मग तिथे जायच्या आधी आम्ही सगळ्यांनी वडापाव खाऊन घेतले. आता आम्ही आलो आहे मसुऱ्याला पावणाई देवीच्या मंदिरामध्ये. मी तुम्हाला आता मंदिर दाखवते. हे आहे पावणाई मातेचं मंदिर मसुऱ्यातलं आणि हे आहे मातेचं मंदिर. बघू शकता ही आपली परी धावते. येस ब्लॉग काढते. कामधंदे नाहीत मला म्हणून मी ब्लॉगच काढत असते एका दिवस. आणि हे सगळेजण आहेत. मला मंदिर दाखवते. अजून दर्शन तर झालं नाही आहे आणि मंदिर आहे. आता तिकडे गारणं गात आहेत मंदिरामध्ये, तोपर्यंत आम्ही थांबलो आहे ओटी काढायला. हे असं संपूर्ण मंदिर आहे, पूर्ण गोल आहे आणि आतमध्ये पावणाई माता आहे. मला आतमध्ये नंतर दाखवता येईल का नाही माहिती नाही, पण आता हे आहे पावणाई माता.
आहे गाभारा. आणि ओटी आणली होती. दरवर्षी आम्ही येतो तेव्हा ओटी भरतोच, तर मग ओटी पण आणली होती. आणि आता आम्ही जातो आतमध्ये, ओटी भरून घेतो आधी. आई मात्याई सातेरी भराडी माऊली आता मी इकडे जे भटजी होते त्यांना मी विचारलं मंदिराविषयी किंवा पावणाईविषयी. त्यांनी तेवढं काही प्रॉपर नाही सांगितलं, म्हणजे ॲक्च्युली ते कॅमेरासमोर नाही आले व्यवस्थित. पण त्यांनी सांगितलं की हे पावणाईचं रूप जे आहे हे कालिका मातेचंच रूप आहे. आता आपल्याला जायचं होतं ॲक्च्युली सातेरी मातेच्या दर्शनासाठी, पण 7 वाजता देऊळ बंद होतं म्हणून आपण जाऊ शकणार नाही आहोत. म्हणून आपण आता पुन्हा अंगणेवाडीतच चाललो आहे. भराडी आईच्या यात्रेमध्ये आता जाणार आहोत आणि तिकडचं सगळं मी तुम्हाला दाखवते. आता वाजल्यात संध्याकाळचे 7:30 आणि आम्ही आता आलो यात्रेमध्ये, भराडी देवीची. आता यात्रा किती भरली यात्रा, तर यात्रेमध्ये काय काय आहे आणि पुढे आम्ही काय काय करणार होते ते तुम्हाला सगळं दाखवते आता. आणि या बसेस जातात ॲक्च्युली सगळीकडनं. ह्या बसेस आहे ना लोकांना फ्री ऑफ कॉस्ट केलेल्या आहेत, दिलेल्या आहेत. ज्या पालिकेच्या आहेत बसेस त्या सगळ्या फ्री ऑफ कॉस्ट आहेत. हे बघा, परी रितू. ॲक्च्युली धूळ खूप आहे त्यामुळे मग ह्यांना सगळ्यांना मास्क लावले. आणि आता आम्ही बॅग्स बघतोय, वॉलेट्स. सकाळपेक्षा आता तर खूप प्रचंड गर्दी आहे. खूप लांबून लांबून लोक आले दर्शनासाठी आईच्या. मस्त जत्रा भरले. हे बघा सगळं काय काय आहे, जसं आपल्या जत्रेत असतं तसंच आहे सगळं. ॲक्च्युली माझ्यासाठी फर्स्ट टाईम आहे त्यामुळे मला जरा जास्त उत्सुकता आहे. पण आपल्याकडे जे आपल्या जत्रेत जे असतं ते सगळं आहे तसंच सगळं. पुढे पण आम्ही जाणार आहोत एका ठिकाणी, ते मी तुम्हाला सांगेनच पुढे. पण आता बघा हे इथे भरले. आणि तीर्थाने घेतलं, हे अन्वीसाठी घेतलं. हे बघा, हे आहेत खाजे. ॲक्च्युली इकडची स्पेशालिटी आहे खाज्यांची. आणि ह्या इथे ताईसांनी सगळ्यांनी स्टॉल लावला आहे. सगळी अलग अलग प्रकारची मिठाई, सगळं काय काय आहे इकडे. इथे महिलांनी ॲक्च्युली स्टॉल्स लावल्यात. त्याच्यामध्ये असे आपले मसाले, घरचे मसाले वेगवेगळ्या प्रकारचे असतात. ते कोणी लिंबू सरबतचं लावलं आहे, कोणी काय मिठायांचं लावलं आहे, कोणी झाडांचं लावलं आहे. आणि इथे पण बघू शकता तुम्ही आता हे वेगवेगळे ह्यांनी अगरबत्त्या आहे ते असं सगळं आहे. लाडू हे ते जर बरेच काय काय बरेच स्टॉल आहेत तिथे. आणि आता आम्ही आलेलो या ताईंकडे. यांच्याकडून आम्ही लिंबू सरबत आणि लिंबू सोडा घेतला. मी पुढे आलेली शूट करायला. इथे बघू शकता तुम्ही किती काय काय वेगळं वेगळं काय ना काहीतरी आहेच. वेगवेगळ्या प्रकारचे लाडू, सगळे मातीचे भांडी, हे टोपल्या वगैरे सगळं. मसाले वगैरे आहेत सगळे इकडे. बॅग्स आहेत, सगळं आहे. किती छान टोपल्या. आणि हे पण त्यांनी बनवलंय, नाचणीचे गुलाबजामुन. वाटतं हो, खाता का नाचणीचे गुलाबजामुन. आणि आम्ही ना ह्या दादाकडून तोरण घेतलं, मी आणि वहिनीनी. मला हवंच होतं तोरण, तर ह्याच्याकडे बघितलं, मला आवडला. मण्यांचं आहे तोरण. मग मी घेतलं ह्याच्याकडनं तोरण. दादा ते उघडून दाखवा.
यांच्याकडून मग आम्ही वेण्या घेतल्या. बघा किती सगळ्या अशा कलरफुल आणि किती मस्त वाटतात वेण्या. मी पण घेतली एक मग ह्यांच्याकडनं वेणी. इथे लिंबू सरबत पित बसते. ए कृष्णा, लिंबू सरबत पिते. छोटी छोटी फुलं पण आहेत, मस्त वाटतात असे लावायला. किती प्रकारचे, किती सुंदर सुंदर असेल. आणि हे बघा, हे लहानपणीच्या आठवणी. हे असं हलवायचं आणि ते आवाज यायचा. कोणी कोणी असं घेतलंय? ह्या बघा, पोरीने आमच्या तलवारी घेतल्यात आणि एवढ्या तलवारी घेतल्या म्हणून या दादाने आम्हाला काय स्कूटर फ्री दिली. असं ह्याच्यावरनं बसून घरी जाऊ आम्ही. आणि बघू शकता किती गर्दी आहे. आणि या गर्दीमध्ये मुलींना घेऊन जायचं म्हणजे थोडंसं भीती तर असतेच, पण ठीक आहे, काही हरकत नाही. आम्ही सगळे एवढे जण होतो आणि मग झालं मॅनेज आम्हाला बरोबर सगळं. हा दादा बघा, ह्याला व्हिडिओमध्ये यायला खूप लाजत होता. मला ओळखता नको. हा एक प्रकारचा कंदमूळ आहे जो ते विकतोय तो. तीर्थाला कधीपासून पाळण्यात बसायचं होतं, पण पाळणे बघा किती मोठे आहेत. आकाश पाळणा आणि काय माहिती का, छोटे पाळणे असतील तर शोधतोय आम्ही. मग आम्हाला खायची होती पाणीपुरी, तर आम्ही आलो पाणीपुरी खायला. कोणी कोणी पाणीपुरी खाल्ली, कोणी कोणी शेवपुरी खाल्ली. काय घेऊन आला? ओ वाव, नेम्सचा घेऊन आला बघा सगळ्या पोरींना. वाव, दे दे सगळ्यांना, दे त्यांचा. आधी रितूला, आधी. अरे 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 रितू, काय झाला? रितू, आले आले बाबा, काय झालं? दिला. अरे वा, मस्त. वाव, हे परीचा, हे कृष्णूचा आणि हे तिरूचा. आता इथे उभे राहा. हे कसा वाटला तिरू, परी? कसा वाटला? मस्त. तिरू, हाताला बांधायचंय ते. आणि आता आम्ही आलो आकाश पाळण्यात बसायला, मी आणि तीर्था. गर्दी आहे बघा किती. एक्साइटेड आहे की नाही तुम? आणि मी दोघीच आकाश पाळण्यात बसलोय, कारण बाकी कोणाला नव्हतं बसायचं, सगळ्यांनी खाल्लेलं होतं. पण तीर्थाची इच्छा होती म्हणून मला पण बसायला लागलं. पण आता तीर्थ असं वाटते घाबरले. इथं पुरा कळस दिसतोय. जरा तीर्थाला बघा, पाळण्यात बसत आहे आणि जरा हालत बघा. आणि आता हे जे तुम्हाला दिसतं डोक्यावरती घेऊन चालले आहेत, त्या सगळे आता देवळात जातील. प्रत्येकाने प्रत्येकीच्या घरामध्ये जेवण बनवलं असतं, नैवेद्य बनवला असतो. तो नैवेद्य घेऊन आता त्या सगळ्याजणी देवळात जातात. तो जेवण जेव्हा म्हणजे देवी उष्टवते किंवा तो आपण प्रसादच मानतो देवीचा, तो उष्टवलेला प्रसाद त्यानंतर तो सगळ्यांना भक्तांना तो दिला जातो. आता प्रत्येकजण त्यांच्या घरात नैवेद्य घेऊन जातो. ताई, आपण यांच्याचकडे जेवायला थांबतो. हे जे सगळे अंगणे आहेत त्यांचं अंगणे कुटुंबांमधल्याच आहेत ते आपण. आणि हे सगळ्या अंगण्यांकडे भरड्याच्या जत्रेच्या दिवशी जेवायला असतं. आणि इथे कोणीही विचारत नाही तुम्हाला की तुम्ही कोण आहात, कुठून आलात. आता आम्ही जातो आतमध्ये, थोडा वेळ तिथेच वेट करू. आता जेव्हा ते सगळं नैवेद्याचं दाखवून होईल नैवेद्य सगळं, तेव्हा तो महाप्रसाद जेव्हा त्या घेऊन येतील तेव्हा मग आपल्याला इथे जेवायला सुरुवात होईल. आता हे जे मी सगळी तुम्हाला घरं दाखवते सगळी ही अंगण्यांचीच आहेत घरं. आणि इथे तुम्ही कोणत्याही घरात जाऊन बसू शकता जेवायला. इथे तुम्हाला कोणीही विचारत नाही की तुम्ही कोण आहात, कुठले आहात, कुठून आलात. जो कोणी येईल तो त्यांचा पाहुणाच असेल आणि ते सगळ्यांना आपलेपणाने जेवायला देतात. असं काही विचारपूस केली जात नाही की कुठून आला आहे, काय आला आहे, काहीच नाही.
आता इथे थांबतोय जेवायला. आम्ही ज्या ताई तुम्हाला दाखवलं होतं त्यांचंच घर आहे. मग आता इथेच थांबतो आम्ही थोडा वेळ. आणि आता आम्ही इथे भरड्याचा प्रसाद घेण्यासाठी बसलेलो आहोत. आणि आता ह्या ज्या लेडीज येत आहेत या भराडी आईचा उष्टवलेला जो प्रसाद मी सांगितला तो घेऊन येत आहेत आतमध्ये. आता हे घेऊन येतील सगळं. ह्यांचा उपवास असतो दिवसभर आणि ह्याच तो प्रसाद घेऊन येतात असा उष्टवलेला. आता ज्या ताईंकडे आपण थांबलोय त्या ताई सुद्धा आल्या आहेत प्रसाद घेऊन देवीचा. कृष्ण तिरू त्यांच्याकडनं घे प्रसाद घे. हात पुढे कर, हात पुढे कर. घेतला घेतला तीर्थाने. व्हेरी गुड. आपली यात्रेची सुरुवात वगैरे कशी झाली इथे आणि आपल्या देवीबद्दल वगैरे थोडंफार सांगा. यात्रेची सुरुवात म्हणजे जवळजवळ 1001 वर्ष झालेली आहे. कशी सुरुवात झाली तर मला माहीत नाही, पण आता ही प्रत्येकाच्या घरात म्हणजे जत्रा होते. जत्रा ही देवीची आहे आणि फक्त मुलींच्या माहेरी गेलेल्या मुलींसाठी होते. बरोबर. ही जत्रा करायची, पण त्याचं रूपांतर आता जत्रेमध्ये झालं. आणि जत्रेमध्ये काय देवीला सर्वजण नवस करतात, त्यांची नवस पेट होतात, ते नवस पेट करतात, देवीला भेटायला येतात. आणि देवीला आम्ही प्रसाद दाखवतो सगळ्या सुवासिनी. आणि त्या सुवासिनी प्रसादला प्रत्येकाच्या घरी सगळं भाविक येतात अन्न म्हणजे प्रसादासाठी. तिथे मग आम्ही विचारत नाही बाबा तो कुठून आलास, काय आलास. आलेला भाविकाला आम्ही पंक्तीवरती बसून त्याला कोणाच्या घरी 1000 माणसं, कोणा 2000, 3000, 1,000 पर्यंत मॅक्झिमम जेवतात आणि मिनिमम 1000 जेवतात. तुम्ही अंदाज कसा घेता काका, म्हणजे तुम्हाला कसा अंदाज? काही अजिबात अंदाज नसतो. जाणारा भाविक आणणार रस्त्यावर कोणी येऊन बसू शकतो. कुठे राहिले, तिथे गर्दी जास्त आहे, इथे गर्दी जास्त, कुठे बसतो. तर देवीची कृपा ते सगळं ॲडजस्टमेंट बरोबर होते. असं ना कधी कोणाच्या घरी कोणाला अन्न कमी पडलं असं कदापि होत नाही. किती माणसाला जेवण. चालेल, धन्यवाद काका, धन्यवाद. आता आम्ही सुद्धा आलो आहे आतमध्ये आणि थोडा आता मी जेवून घेतो आधी. ही आहे रिद्धू आणि ही आहे परी आणि ही आहे मम्मी. इकडचा प्रसाद वगैरे सगळं खाऊन झालंय आणि इकडचा प्रसादाचा अनुभव म्हणजे माझं पहिल्यांदाच होतं की इथे यायचं, प्रसाद खायचं. आणि हे कोणीही आपल्याला ओळखत नसतात आणि तरीसुद्धा आपल्याला एका घरातल्यांप्रमाणे ट्रीट करतात. तर खूप छान अनुभव होता हा. कुठे? अरे वा, कुठे चालल्या? ओके, आता मामा कुठे नेतात? हा बघा, हा पाठी घेऊन आलेला भाज्या घ्यायला. हा आता चाललाय. घरातले सगळी छोटी मुलं बसलेली आहेत त्या जुगजुग गाडीत. घरातली फारच सगळ्यात छोटी मुलं आहे. ती बघा, तो माझा नवरा तर एकदमच सगळ्यात लहान आहे. तो नाना काय पप्प्या घेतल्याशिवाय कृष्णशिवाय करमत नाहीये त्याला. बाय.
परी बघा किती सुंदर पोज देते. लव यू परी. मंदिराचा गाभारा बघा किती सुंदर कळस, किती सुंदर त्यांनी खूप मस्त सजावट केली आहे. तिचं दर्शन आणि तिचं मुख खूप मस्त. मंदिराच्या आतमधला गाभारा इतकं सुंदर आहे, पण त्याचा आम्हाला व्हिडिओ नाही काढता आला. पण हा मंदिराचा कळस बघा, याच्यावरूनच तुम्हाला कल्पना येत असेल की त्यांनी इतकं सुंदर सजावट केली आणि इतकं सुंदर मॅनेजमेंट केलं आहे. इतकी लाखो भावी पब्लिक इथे असते आणि तरीही इथे चेंगराचेंगरी नाही, कोणाची काही गैरसोय नाही. खूप मस्त, सगळे आपल्या परिवारासह येतात आणि इतकी सुंदर सुंदर सगळ्यांनी मजा करतात. 2 दिवसांची ही मजा असते आणि देवीचं दर्शन पण खूप मनोभावे घेतात. घरी जा. चालले मामाच्या गावाला सगळे या ट्रेनमधून. ट्रेन पण चढेना झाली आहे यांची. यांची ट्रेनमध्येच अडकली आहे. हे एवढे जाड झाले आहेत का ह्यांची ट्रेन मागे येते डायरेक्ट. ट्रेनच चढत नाहीये यांची. हा यांची ट्रेनच चढत नाहीये. ए क्या हुआ? लाईट कट झाली. हे इथेच राहिले आणि सगळा ब्लॅकआउट झालेला आहे. लाईट गेलेले आहे आणि मंदिराचा नजारा खूप मस्त आहे. आता यांची बंद पडलेली ट्रेन आता सुरू होईल परत, कारण लाईट आली आहे. चालले आता हे मामाच्या गावाला. यांचं वजनच सगळ्यांचं एवढं झालं का तर ट्रेन पण हालत नाहीये. बघितलं किती बायकोवर प्रेम करतो, डायरेक्ट घुसवून टाकायची तलवार. ए तुझ्या नानाची टांग. हे सगळे मामाच्या गावाला पोचलेले आहेत आणि आता हे सगळे उतरतील. ट्रेन आलेली आहे, आता हे सगळे उतरले. आता ह्यांचा सगळ्यांचा उई 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 काढूया आपण जरा. आलात का मामाच्या गावाला? या, तुमचं हार्दिक स्वागत आहे. हार्दिक स्वागत आहे तुमचं मामाच्या गावाला. जाऊ दे, तुमचं सगळ्यांचं वजन एवढं होतं की ती ट्रेनच बंद पडली मध्ये. हा, उगाच त्या लाईटचं नाव देत आहेत. पालनात वगैरे सगळं बसून झालं आहे आमचं आणि आता आम्ही निघतो रूमवर जायला, कारण बराच वेळ पण झाला आहे आता आणि सकाळी लवकर पण उठायचं आहे. तर आता आम्ही निघतो रूमवर जायला.
वहिनी, तुमचा आता दुसरा वर्ष समजा इथे येतं जत्रेला, तर काय अनुभव आहे, काय फील करता तुम्ही जत्रेला, कसं वाटतं? पहिल्या वर्षी जेव्हा मी आले तेव्हा मी वहिनी, श्रद्धा वहिनी आणि जुबिरता आणि मोनिका वहिनी गेले होते. तो अनुभव तर खूप मस्त होता. ती पण आमचं देवदर्शन आणि दोन्ही देवींची गाठभेट खूप मस्त झाली होती, भरल्या व्यवस्थित. आणि हा अनुभव ना शब्दात नाही एक्सप्लेन करता. आणि यावेळी तर माझं सगळं कुटुंब माझ्यासोबत होतं. म्हणजे माझा सहपरिवार, म्हणजे तुम्ही, माझी मुलगी कृष्णावी, कौस्तुभ, माझा नवरा, त्याच्यामुळे ती जी ओटी दिली होती आईसाठी ती पण एकदम पूर्ण सगळ्यांनी मिळून हात लावून दिली. आणि गाभाऱ्यात गेल्यानंतरचा जो अनुभव असतो की आपण आईला सांगतो की आमचे हे गुण आहेत तुझ्यावरती, किंवा तू आमच्यासाठी एवढं सगळं केलं आहे, संरक्षण करतेस आमचं. तर या सगळ्या बाबतीत ते तिथे गाभाऱ्यात गेल्यावरती आपण पूर्ण कम्प्लिटली ब्लँक होतो आणि फक्त आपण तिच्या सुंदर रूपाकडेच मोहकपणे बघत बसतो. एवढीच इच्छा राहते आणि तिला पुन्हा पुन्हा बघायची इच्छा राहते. त्याच्यामुळे असं जर म्हणायला गेलं ना तर भराडी आईच्या जत्रेची ओढ ही दरवर्षीप्रमाणे आता पुढच्या वर्षी लागेल. आणि हा अनुभव इतका मस्त होता की हा शब्दात नाही एक्सप्लेन करता येणार. तो प्रत्येकाने इथे यावं. तो संध्याकाळचा प्रसाद, त्यांची पारंपरिक पद्धतीने असणारी जेवण वाढण्याची पद्धत, हा सगळा तुम्ही स्वतः या आणि अनुभवा. म्हणजे तुम्हालाही लक्षात येईल की लोक आवर्जून एवढा लांबून लांबून या जत्रेसाठी काय येतात. नक्की या. शुभ सकाळ. तर आता वाजल्यात 9 आणि कालचं तर माझं राहूनच गेलं व्हिडिओ. म्हणजे तिकडून आम्ही जेवून आलो अंगणांकडून आणि त्याच्यानंतर घरी आली तर ते मी घेतलंच नाही शूट, कारण लेट झालं होतं खूप. आम्हाला 1:30-2 वाजले होते. त्यामुळे आम्ही आलो. सकाळी पण लवकर उठायचं होतं, पण एवढे थकलेलो की आम्हाला जागच नाही आली. आम्ही उठलो 7:30ला. सगळं तयारी करता आटपता वगैरे आम्हाला एवढं लेट झालं. तर मग आता आम्हाला घरी जायला निघायचं आहे. पण कालचा आमचा अनुभव खूप चांगला, म्हणजे माझ्यासाठी तरी पहिल्यांदाच होता, पण तो खूप छान होता. खूप म्हणजे खूप छान. तर भराडी आईचं एवढं चांगलं दर्शन झालं. आणि दुसरं म्हणजे तिकडे जिथे आम्ही अंगणांकडे गेलो होतो त्यांनीसुद्धा एवढं छान ट्रीट केलं. त्यांच्या पूर्ण अंगणांमध्ये आपण कोणाकडेही जाऊ शकतो, जेवू शकतो. ते आपल्याला विचारतही नाही तुम्ही कोण आहात, काय आहात, काहीच नाही. आणि एकदम घरातल्यांसारखं ट्रीट करतात. खूप छान पद्धतीने त्यांनी आम्हाला ट्रीट केलं. खूप छान जेवण होतं. खूप छान अनुभव होता. हा माझा पहिलीच यात्रा होती ही माझी भराडी आईची. याआधी मी आले पण मी कधी यात्रेला नाही आली. तर माझा हा पहिला अनुभव माझा खूप 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 छान होता. तर मग आता आम्ही परतीच्या प्रवासाला निघतो आहे. आता घरी यायला निघतो आहे. तर मग आता पुढचे मी तुम्हाला घरी गेल्यानंतरच जेव्हा आम्ही पोहोचू तेव्हाच मी डायरेक्ट दाखवेन, कारण आता पूर्ण प्रवासच आहे आमचा. प्रवासात काय जेवणात खाणार पिणार तेवढंच असेल, त्यामुळे मी काय ते दाखवणार नाही आहे. मी घरी जेव्हा पोहोचेन तेव्हा ती व्हिडिओ घेईन. आणि घरी येता येता आम्हाला दिसले ड्रेसेस आणि आम्ही इथे आलो आहे सरस्वती टेक्स्टाईल मार्केटमध्ये, पलसफे फाटा पनवेलच्या इथे. आणि आता आम्ही बघतो आहे मग ड्रेसेस वगैरे, साड्या वगैरे असं आम्ही बघत होतो. काय काय खूप छान छान होतं ह्यांच्याकडे. मग बघत बसलो होतो आम्ही सगळेजणं. आणि आमच्या पोरींचं बघा काय चाललं आहे. आम्ही तिकडे ड्रेसेस आणि साड्या बघत होतो आणि या इकडे त्यांच्या पिशव्यांमध्ये ते पोस्टर्स वगैरे सगळे भरत होते. ह्यांची त्यांची वेगळी खेळाचं काम चाललेलं. एवढे आमचे ड्रेस बघून झालेले आहेत आणि आम्ही आमच्या ह्याच्यात एवढे गुंग आहोत की पोरींकडे लक्ष नाही. आमच्या पोरी बघा हे इकडचे पोस्टर्स जमा करत बसल्यात. आमच्या पोरी इथे पोस्टर्स जमा करत बसल्यात. ही बघा ही काही घेते काय माहीत नाही, सगळ्या पोस्टर्स जमा करतात. चोरला काय चाललंय. कृष्ण झोपून मनी लावते काय टिकल्या लावते काय करते काय माहिती. कृष्ण तू काय करते काय करते कृष्णा काय करते. आपलं काय ए कृष्णा काय करते तुम्ही पण आणून द्या, आम्ही एवढं आणून देऊ. अभ्यास करते अभ्यास मग काय करते असाच करते मी. अच्छा करते झोपून बघ टिकल्या लावतोय. याला इथे जाम बसून बसून कंटाळा आला आहे. त्याला असं वाटतं कधी एकदाचं घरी जाऊ, कारण प्रवास करून कंटाळला आहे. तो गाडी चालवत होता. ए हात घेतलाय बाई, ऐसे काय करताय तुम. यावी बघा साड्या लावल्या कशा येऱ्या पोरी. काय चाललंय रे तुमचा साड्या लावून. मी काय बोलतो जरा दोघींनी इकडे या, जरा 2 मिनिटं उठून इकडे या. परी साड्या बघा साड्या बघा कशा लावून. काय रे साडी सुटली तुझी. तिरूची साडी सुटली.
काय रे देवा, काय चाललंय? ते साड्या सोडा झालं का माझं? चला चला सोडा साड्या, चला. शॉपिंग करून झाल्यात. आम्ही या अशा साड्या घेतल्या सगळ्यांनी आणि ड्रेस पण घेतल्यात. हे असे ड्रेस आहेत. आमचं झालंय सगळ्यांचं शॉपिंग आणि मस्त चालल्यात आमच्या पोरी पण आणि हे पण. आणि हे मी घेतलंय माझी पिशवी आणि ह्या चालल्यात आता मस्तपैकी. आम्ही बॅग सगळे ठेवले. आता आम्ही घरी आलो आता आणि आता मी खायला बसलो. तर कशी वाटते आता आम्ही जेवायला बसलो. तर कशी वाटते तुम्हाला याची व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.